अमरावती जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे। विशेषतः विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गंभीर समस्यांमुळे पालक मोठ्या प्रमाणावर नाराज आहे। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रशासनाने पालकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे। काय आहे नेमका या समस्या आणि प्रशासनाची भूमिका काय, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती येथील जवाहर नवोदय विद्यालय सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे। गेल्या काही काळांपासून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अस्वच्छता आणि सोयी सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांनी पालकांना चिंतेत टाकले आहे। 12 जुलै रोजी झालेल्या पालक शिक्षक समितीच्या बैठकीत नियमांचे पालन केले गेले नाही असा आरोप पालकांनी केला आहे। या बैठकीत प्रशासनाची हुकुमशाही दिसून आल्याचे पालकांचे म्हणणे आहे। पालकांनी वारंवार निवेदने देऊनही वसतिगृहातील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेत। यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आठवड्यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली आहेत। पालकांच्या निवेदनात अनेक गंभीर समस्या नमूद केल्या आहेत। यात नवोदय विद्यालयाच्या मैदानातील वाढलेले गवत, पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, नादुरुस्त गिजर, वसतिगृहातील शौचालय आणि स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे, एका स्वच्छतागृहात 20 ते 25 मुलींचा वापर, मुलींच्या कनिष्ठ बालिका सदनमध्ये वेळोवेळी होणारे शॉर्ट सर्किट आणि मुलींच्या मासिक पाळी संबंधित पॅडच्या विल्हेवाटेची योग्य व्यवस्था नसणे अशा अनेक समस्यांचा समावेश आहे। अशा गंभीर समस्यांवरनं सिटी न्यूज टीमने नवोदय विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय हिसवणकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे। प्रशासनाचे म्हणणे आहे की अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर एका दिवसातच स्वच्छता करण्यात आली आहे, मात्र इतर अनेक समस्या आजही कायम आहेत। सर्वात मोठी बाब म्हणजे 2024 मध्ये गवई यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्राचार्य पद रिक्त आहे आणि सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून संजय हिसवणकर यांच्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली आहे, ज्यामुळे प्रशासकीय अडचणी वाढल्या आहेत। या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे। पीएम श्री नवोदय विद्यालय अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिले जाते। केंद्र सरकारची योजना असून यामध्ये प्री एक्झामिनेशन विद्यार्थ्यांची होती आणि जे नवोदयची परीक्षा पास करतात अशा विद्यार्थ्यांचं इथे त्यांना प्रवेश मिळते। इथे त्यांचं शिक्षण आणि तिथे राहणं, त्यांचा गणवेश, त्यांचे पुस्तकं आणि दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था ही मोफत असते, शासनाकडून दिल्या जाते। आपल्यासोबत नवोदय विद्यालयाचे वाईस प्रिन्सिपल आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय व्यवस्था इथे असते, किती विद्यार्थी इथे आहेत आणि कशा प्रकारे त्यांना सुविधा दिल्या जातात। सर नमस्कार। आज आपल्या इथं आजच्या घडीला 490 विद्यार्थी आहेत। ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे। आपली क्षमता 560 पर्यंतची आहे। काय म्हणणार, मागच्या वर्षी किती क्षमता होती? मागच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात? नाही, मागच्या वर्षी 530 पर्यंत विद्यार्थी झाले होते। 12वी गेले, 6वी गेले, अशी प्रोसिजर चालू आहे आपली। तर 560 पर्यंत असू शकतात विद्यार्थी। कसं काय याची प्रक्रिया असते की यामध्ये कसं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो? प्रवेश परीक्षा CBSE प्रवेश परीक्षा घेते, त्याद्वारे आपल्या इथं प्रवेश होतो। कोणत्या वर्गापासून म्हणजे कोणती? 5वीची परीक्षा देऊन 5वीत असताना 6वीसाठी, 8वीत असताना 9वीसाठी जागा शिल्लक असतील तर, आणि 10वीत असताना 11वीसाठी जागा शिल्लक असतील तर। 6व्या वर्गात आपण 80 विद्यार्थी घेतो। कोणत्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी इथे पुरवतात? विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह आहे, मोफत शिक्षण आहे, मोफत वह्या पुस्तकं आहेत, मोफत गणवेश आहे, मोफत त्यांचं रोजचं वापराचं सामान आहे, मोफत जेवण आहे। ह्या सुविधा विद्यालयातर्फे देण्यात येतात। अदर ॲक्टिव्हिटी सकाळपासून आमची 5:30 पासून विद्यालय सुरू होतं, रात्री 9 पर्यंत आमचं चालतं। सकाळी 5:30 वाजता विद्यार्थी सकाळी उठून मैदानावर येतो, त्याला गेम आणि योगा होतात। नंतर त्याचं साधारण त्याला स्वतःचा वेळ असतो। ते झाल्यानंतर 7:10 विद्यार्थी शाळेत येतो। 1:30 पर्यंत शाळा चालते। त्याच्यामध्ये अर्धा तास 9 ते 9:30 नाश्त्यासाठी वेळ असतो त्याला। 1:30ला 1:40ला शाळा सुटते, मग तो जेवायला जातो। 3ला त्याची पुन्हा रेमिडियल स्टडी म्हणजे त्याला आम्ही जे विद्यार्थ्यांना घेतो, आणि संध्याकाळी सुपरवाइज स्टडी असते। एकूणच विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी अजून शासनाच्या सुविधा भेटतात का? कुठे मोठे ॲडमिशन आहे, उच्च शिक्षण आहे? भरपूर विद्यार्थी गेलेत। ह्याच शाळेतले कित्येक विद्यार्थी IAS, IPS, IRS, कमांडंट वगैरे मोठमोठ्याला पोस्टवर आहेत। काही पालकांची तक्रार होती की बाबा इथे अस्वच्छता आहे म्हणून। किती पालक लोकांची किती समितीवर आहे आपल्या? 15 लोकांची समिती असते आमच्याकडं। पालक
प्रत्येक तालुक्यातून 1 आणि 2 अमरावती मोठा असल्यामुळे आणि 5 आमचे शिक्षक असतात. अस्वच्छतेचं वातावरण आहे असं काही लोकांची तक्रार आहे की बाबा विद्यार्थ्यांना इथं बरोबर सुविधा मिळत नाही, अस्वच्छता खूप आहे असं काहीतरी म्हटलं जातं. आमच्याकडं 5 कर्मचारी आहेत, 3 हे पुरुष आहेत, 2 महिला आहेत. त्या सकाळी येऊन रोज हाऊस साफ करतात. त्यानंतर मुलं आल्या गेल्यानंतर ते पायाची चप्पल घाण येऊ शकते. काय म्हणणार सर, अजून नवोदयमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावी किंवा त्यांच्या पालकांना अवेअरनेस म्हणून काय तुमचं मेसेज आहे? नाही, विद्यार्थ्यांनी यावं, इथं सगळ्या सुविधा आहेत आणि इथं जे बाहेर गेलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बघावं, त्यांच्याशी बोलावं आणि मग आपण इथले इतकं सुंदर एज्युकेशन मिळणार आहे. आता थोडीफार अव्यवस्था असू शकते, थोडीफार घाण राहू शकते, चालू असतं ते एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते. नाही, मी नाकारत नाही ह्या गोष्टी. आम्ही सतत प्रयत्न करत असतो, पण थोडंफार कमी जास्त होऊ शकते. इथं प्राचार्य आणि उपप्राचार्य अशा 2 पदं असतात. मी उपप्राचार्य असल्यामुळे मला सगळ्याच जिम्मेदाऱ्या पाहाव्या लागतात, त्यामुळं कधी कमी जास्त होऊ शकतं. नवोदय विद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ या समस्यावर लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशी पालकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता प्रशासनाने लवकरात लवकर यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.